मलकापूर ग्रामीण पोलीस हद्दीत गुन्हेगारांनी पुन्हा डोकं वर काढल्याचं चित्र आहे. अवघ्या 24 तासात तरुणांची दुसरी घटना समोर आली आहे. धानोरा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 लगत असलेलं किराणा दुकान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडलं आणि विशेष म्हणजे चोरट्यांची ही संपूर्ण हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धानोरा येथील सागर कोल्हे यांच्या किराणा दुकानाला मध्यरात्री चोरट्यांनी लक्ष्य केलं. दुकानाचं शटर फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि गल्ली इतकं उकळ लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र या चोरीत नेमकी किती रक्कम, किती रुपयांचं नुकसान झालं हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या घटनेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे चोरट्यांची ही संपूर्ण हालचाल दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. तसेच फिंगरप्रिंट एक्सपर्ट मोबाईल फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान याआधी काठी येथे दरोड्याच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता धानोऱ्यातील पुन्हा चोरीची घटना. सागर सुभाष कोल्हे, मी धानोरा येथील रहिवासी असून ते इथे रात्री चोरांनी दरोडा टाकलेला आहे. इथं सामान पूर्ण अस्ताव्यस्त केलेलं आहे आणि दुकानातील काही पैसे चोरून नेलेले आहे आणि यामुळे पूर्ण गावात भीतीचे वातावरण झालेलं आहे. तरी पोलिसांनी लवकरात लवकर चोरांना पकडावं अशी अपेक्षा पोलिसांकडून करतो. काय गेलं? पैसे गेलेले आहे आणि अंदाजे 4 ते 5 हजार रुपये गेलेले. घटना किती वाजता घडली? रात्री 2:30 ते 2:45च्या दरम्यान घटना घडलेली सीसीटीव्ही मध्ये पूर्ण दिसते. सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहे, ते पोलिसांकडे दिलेले आहे. सध्या ते पोलीस सांगत तपास सुरू आहे. अजून कोणत्याही प्रकारच्या हालचाली किंवा